नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्ही सुद्धा पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच। तर शेतकरी मित्रांनो, 2025 मध्ये पीएम किसान योजनेमध्ये मोठे बदल होणार आहेत। तर आता प्रत्येक शेतकरी बांधवांना ही 4 कागदपत्र द्यावीच लागणार, तेव्हाच तुम्हाला येणाऱ्या पुढील हप्त्यांचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत, असं सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। तसेच शेतकरी बांधवांनो, ही कागदपत्रे जमा करण्याची अंतिम मुदत फक्त पुढील 1 आठवडा आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांना सुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होईल। तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला ही 4 नवीन कागदपत्रे लवकरात लवकर द्यावी लागणार आहेत। तर मित्रांनो, तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्ही सुद्धा पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे। कारण आता 2025 पासून पीएम किसान योजनेत काही बदल करण्यात आलेले आहेत। तर तुम्हाला ही नवीन कागदपत्रे द्यावी लागणार आहेत, तरच तुम्हाला पुढील येणारे पीएम किसान योजनेचे हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत। जे शेतकरी 2025 मध्ये ही 4 कागदपत्रे जमा करणार नाहीत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि जे जमा करणार त्यांनाच सरकार पुढील हप्ते चालू ठेवणार आहे। तर मग कोणती ही 4 कागदपत्रे आहेत जे तुम्हाला लवकरात लवकर जमा करावं लागणार आहेत आणि ही कागदपत्रे जमा करण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त पुढील 5 ते 6 दिवस आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या संपर्कातील शेतकरी बांधवांना शेअर करा। तर मित्रांनो, सरकारकडून शेतकरी बांधवांना खूप मोठी लॉटरी सुद्धा लागणार आहे, कारण आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जे पैसे आहेत म्हणजे जो हप्ता आहे त्या हप्त्यात वाढ करण्यात येणार आहे। या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 2000 रुपयांचा हप्ता देण्यात येत होता, तर आता यामध्ये सरकारने वाढ केलेली आहे अशी बातमी समोर येत आहे। तर आता येणारा जो पीएम किसान सन्मान निधीचा 19वा हप्ता आहे तो 3000 रुपयांचा येऊ शकतो। तसेच शेतकरी बांधवांना, जर तुम्ही पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे आणि एक दुःखाची बातमी सुद्धा आहे। 2025 मध्ये अनेक शेतकरी बांधवांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पुढील हप्ते मिळणार नाहीत आणि त्या शेतकऱ्यांना लाभार्थी यादीमधून काढण्यात सुद्धा येणार आहे। आणि शेतकरी बांधवांनो, तुमच्याजवळ जर ही 4 कागदपत्रे नसतील तर त्यांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात येणार आहे। त्यामुळे मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा। तर मित्रांनो, नुकत्याच झालेल्या एका बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी बांधवांसाठी आनंदाची अशी बातमी दिलेली आहे। आता पीएम किसान सन्मान निधी योजनेत 2000 ऐवजी 3000 रुपयांचा हप्ता करण्यात येणार आहे। म्हणजेच येणारा जो 19वा हप्ता आहे हा 3000 रुपयांचा असणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, तर ही कागदपत्रे कोणती आहेत ते जाणून घेऊयात। तर सर्वप्रथम तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे आणि तुम्ही अर्ज करताना जो आधार कार्डला नंबर दिला होता तोच नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक असणे आवश्यक आहे। तर हे आधार कार्डला लिंक आहे का नाही हे नक्की तपासा। त्यानंतर तुमचा आधार कार्ड हा बँकेला लिंक असणे आवश्यक आहे। जर तुमचा आधार कार्ड बँकेला लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेच्या 19व्या हप्त्याचे आणि पुढील हप्त्यांचे पैसे मिळणार नाहीत। त्यानंतर तुमच्याजवळ रेशन कार्ड असणे आवश्यक आहे आणि त्या रेशन कार्डची ई-केवायसी पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे। जर तुमच्याकडे रेशन कार्डची ई-केवायसी केलेली नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर रेशन कार्ड दुकानात जाऊन आपल्या रेशन कार्डची ई-केवायसी पूर्ण करून घ्या। हे बघा शेतकरी बांधवांनो, पहिला हा नियम नव्हता, परंतु 2025 मध्ये तुम्हाला तुमच्या रेशन कार्डची ई-केवायसी करावीच लागणार आहे। तसेच यामध्ये जे कोणी घरातील सदस्य असतील, जसे की पत्नी, मुलगा, मुलगी, सून इत्यादी सर्वांचे नावे असतील तर त्या सर्वांचे रेशन कार्डवरती ई-केवायसी करून घ्यावा लागणार आहे। तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे 7/12। आता 7/12 सुद्धा तुम्हाला इथेच जोडावा लागणार आहे, कारण अनेक शेतकरी बांधवांकडे 20 एकर, 30 एकर, 50 एकर अशी भरपूर जमीन आहे आणि हे शेतकरी बांधव सुद्धा या योजनेचा लाभ घेत आहेत। त्यामुळे आता सरकारने 2025 मध्ये तुम्हाला 7/12 द्यावा लागणार आहे अशी घोषणा केलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओमध्ये सांगितलेल्याप्रमाणे ही सर्व कागदपत्रे जमा करा आणि पीएम किसान योजनेच्या व येणाऱ्या पुढील हप्त्यांचा लाभ घ्या। तर शेतकरी बांधवांनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि ही माहिती आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या अशाच नवीन माहिती सोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।